फिर्यादी कमलेश मोहनानी यांनी त्यांची सीताबर्डी येथील मोबाईल शॉपी फोडून मोबाईल चोरी करण्यात आल्याची तक्रार दिली होती. त्या आधारे सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला. विशेष म्हणजे या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलीचाही समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामधून त्यांचा काही मुद्देमाल पैसे चोरीस केलेले होते. त्यानंतर आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत यांनी आमच्याकडे सदर गुन्ह्याचा तपास दिला असता आम्ही माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः व सोबत वाहन चोरी पथकातील पोलीस हवालदार नंदकिशोर वाल्दे, पोलीस शिपाई शत्रुघ्न मुंडे, पोलीस शिपाई प्रशांत भोयर, पोलीस शिपाई चेतन शेंडे व पोलीस शिपाई नैनिश यांना सोबत घेऊन सदरच्या गुन्ह्यातील एक आरोपी अटक केला असून त्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त मुलगी होती. विधी संघर्षग्रस्त मुलगीला तिच्या आईकडे सुपूर्द करण्यात आले असून त्यांना सूचनापत्र देण्यात आले. तसेच सदर गुन्ह्यातील एक आरोपी फरार आहे. त्याचे नाव संतोष उर्फ कालू नागदेवे आहे. सदरचा तपास करत असताना आम्ही व आमच्या वाहन चोरी प्रतिबंधक पथकाने गुप्त माहितीद्वारे व टेक्निकल तपासाच्या आधारे सदरच्या आरोपींचा शोध घेतलेला आहे. अटक असलेल्या आरोपींनी काही मुद्देमाल रिकव्हर केलेला आहे, तो जप्त करण्यात आलेला आहे. सदरच्या गुन्ह्यातील तपास हा नागपूर शहराचे CP रवींद्र सिंगल साहेब, जॉईंट CP, DCP, ACP व सिनियर PI विठ्ठलसिंग राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला आहे. सदरच्या गुन्ह्याचा तपास हा नागपूर शहराचे कमिशनर रवींद्र सिंगल साहेब, जॉईंट CP साहेब, DCP झोन 2 साहेब, ACP सीताबर्डी विभाग साहेब व सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेला आहे.